सर खरं खरं सांगू का, मला अजिबात आवडलेलं नाहीये तुमच्या त्या रश्मीचं जे काही चाललंय ना, मला अजिबात आवडलेलं नाही. मी काय गाढव आहे का? नाव आहे माझं फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या ओळखीचे आहे म्हणून कोणालाही घ्यायचं का हिरोईन म्हणून? अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण दुसरी मुलगी शोधू. अरे वेडायस का विजय? तिच्या बाबांबरोबर बिझनेसचं प्लॅनिंग सुरू आहे माझं. लवकर लवकर फिल्म रिलीज करून तिच्या बाबांना इम्प्रेस करायचंय मला. मग मला नवीन बिझनेस सुरू करता येईल ना तुमच्या बरोबर. अरे ठीक आहे ना, मग हिरोईनचाच रोल देणं गरजेचं आहे का? दुसरा कोणता तरी रोल देऊया ना तिला. अरे मग हिरोईनचं काम कोण करणार? आणि एका दिवसात मिळणार आहे का दुसरी हिरोईन? आज मी सगळे शूट कॅन्सल केलेत. माझ्या सगळ्या मित्रांना कॉल केलाय नवीन हिरोईन साठी. पाठवतात ते मला आता फोटोज अँड व्हिडिओज. अरे पण एका दिवसात मिळणार आहे का हिरोईन तुला? एक्सक्यूज मी सर, तुमचं झालंय का? अरे तू ती मधू ना? हो मी मधूच. पण याआधी आपण कधी भेटलोय का? अरे असं काय करतेस? आज सकाळी तर आपण शूटला होतो ना माझ्या फिल्मच्या. मी फिल्मच्या शूटला कधी? अरे आज सकाळी शूटिंग होती आपली. होय, झालं का? झालं का? मग चला, अजून कामं पडलीत. एक्सक्यूज मी सर, सॉरी मला निघावं लागेल. येते मी. अरे रे बिचारी, बघताय ना ऍक्टरचा स्ट्रगल. इथं वेटरचं काम करते आणि ऍक्टिंग पण किती छान करते. बघितलं होतं ना शूटिंग मध्ये, अक्षय कुमार पण वेटर होता. आज तो सुपरस्टार आहे. मी सेटवर पण बोललो होतो, मी हिला कुठेतरी पाहिलंय पण आठवत नाही. कुठे बघितलं म्हणजे? आता बघितलं ना इथेच. नाही इथे नाही पाहिलंय पण आठवेल मला. सर मी काय बोलतो, आपण हिलाच घेऊया ना हिरोईन म्हणून आणि रश्मीला हिचा रोल देऊया मैत्रिणीचा. तो पण चांगलाच रोल आहे. अरे बाबा पण सर विचार करा विचार, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजिबात न दिसण्यापेक्षा कुठंतरी दिसेलच किती रश्मी तिच्या बाबांना. कुठे पाहिलंय मी हिला? हे इकडे. काय झालं बाबा? किती वाजता येणार आहे? पॅकअप झालं की 7 किंवा 8 वाजेपर्यंत येणार. नक्की काय समजायचं मी, 7 की 8? अहो बाबा, ते आमच्या हातात नसतं ना. सगळ्यांचं पॅकअप झालं की आम्ही निघतो. डायरेक्टरांनी सांगितलं थांब म्हणलं की थांबायचं, आणि त्यांनी सांगितलं सीन झालेत तर निघायचं. साला या फिल्म इंडस्ट्रीला काही शिस्तच नाही, म्हणूनच तुझी कामं होत नाही. मी सांगत असतो नेहमी. पैसे घेतलेस का? ट्रॅव्हलिंग पुरते घेतलेत. आणि इमर्जन्सी म्हणून मी दिलेल्या 500च्या नोटा कुठे आहेत? अहो त्या मी बॅगेत ठेवल्या आहेत सेफर साईड. त्याला काही मी हात लावत नाही. ठीक आहे, निघा आता. काम झालं की लगेच यायचं. ओके बॉस. बॉस निघ. हा बोला रश्मीचे बाबा. मधू, मला माहित आहे तू इथं ड्युटीवर आहेस म्हणून ओळख दाखवत नाही. आणि तुझा बॉसही खडूस आहे. तू काळजी करू नकोस. तुला आवडेल ना फिल्म मध्ये हिरोईनचा रोल करायला? फिल्मची हिरोईन आणि मी? हा. अरे तू घाबरू नकोस, मला विश्वास आहे तू करू शकतेस. पैसे वाढून देतो तुला. पैसे? किती पैसे? तू नवीन आहेस तरी तुला 1.5 लाख रुपये देणार. चालतील? बाप रे, 1.5 लाख? आता काय करणार, एवढंच बजेट आहे आपलं. हा तू बोलशील तर थोडंफार वाढवून भेटेल, 1.25 पर्यंत. चालेल तुला? 1.25? कधीपर्यंत मिळतील? शूटिंग संपल्यावर. येशील ना शूटिंगला? पुष्पा विला बंगलो, मड आयलँड. गुगलवर ॲड्रेस भेटेल तुला. येशील ना? हो सर. ठीक, थँक्यू. ठीक.
तू आलीस पण झालं शूटिंग एका तासात? नाही बाबा, मी ते आपल्या रिक्षा स्टँडवर उभी होते ना, तर तेवढ्यात मला एक कॉल आला की तुमचं आजचं शूटिंग कॅन्सल झालंय. अरे रे, काय फालतूगिरी, काय झालं काय पण? ते बाबा, आमच्या त्या फिल्मची हिरोईन होती ना, तर तिला नीट ॲक्टिंग जमत नव्हती. आत्ता असिस्टंट डिरेक्टरचाच कॉल होता. ते म्हणाले की ते नवीन हिरोईन शोधतायत आणि लवकरच शूटिंग चालू होईल, तर तुम्हाला सांगतो म्हणाले. अरे रे, काय ही इंडस्ट्री, काय रूल्स नाही, रेग्युलेशन्स नाही, नियम नाही. तुमची अजून हिरोईनच फिक्स नाहीये, शूटिंग होणार का नक्की? का तुझ्या मागच्या कामांसारखं हे पण काम जाणार? बहुतेक मी जे म्हणालो तेच होणार. तुझं काम जाणार, तू नोकरीला लागणार, माझं टेन्शन जाणार, मी वर्ल्ड टूरला जाणार, वर्ल्ड टूरला. अच्छा, हाच आहे का तो बंगला जिकडे शूटिंग होणार आहे? काय करू, जाऊ का शूटिंगला? आता तो माणूस बोललाय तर खरं, 1.5 लाख रुपये, हिरोईनचा रोल, मग जायला काय हरकत आहे? मलाही पैसे हवेतच की. मलाही त्या जगदाळेचे कधीचे पैसे द्यायचे आहेत. किती मागे लागलाय तो. एकदाचे पैसे दिले ना की विषय संपला. काय करू, जाऊ का शूटिंगला? जातेच, जे होईल ते होईल.